जनहितार्थ न्यूज, एक पाऊल पुढे। परंडा तालुक्यातील सीना-कोळेगाव धरण परिसरात मोटर, स्टार्टर आणि केबल चोरीच्या घटनांमुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंतेचे व भीतीचे वातावरण पसरले आहे। रोसा येथील आरोपीचा चोरीत सहभाग। परंडा तालुक्यातील सीना-कोळेगाव धरण परिसरात चोरीची घटना दिनांक मे 16 रोजी रात्री धरण परिसरात अनेक शेतकऱ्यांचे विद्युत पंपांचे स्टार्टर, ऑटो आणि केबल वायर चोरीला गेले आहेत। शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान औदुंबर गोडगे, महादेव वाडेकर, रामलेख साबळे, अचित जगताप आणि दत्ता साबळे यांसारख्या शेतकऱ्यांचे एकूण सुमारे 21,000 रुपयांचे साहित्य चोरीस गेले आहे। चोरीची माहिती मिळताच परंडा पोलीस कारवाई तपासादरम्यान आरोपीला अटक करण्यात आली। या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अवाटी येथील आरोपी शहाजी कांबळे याला अटक करण्यात आली आहे। तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या शहाजी कांबळे याने रोसा येथील रणजित नलवडे याचे नाव चोरीत सहभागी असल्याचा कबुली जबाब दिला आहे, ज्यामुळे या प्रकरणात आणखी आरोपी मिळण्याची शक्यता आहे। जनहितार्थ न्यूज, एक पाऊल पुढे। घटना म्हणजे सीना-कोळेगाव धरणावर माझं मोटर आहे, तिथं मोटारीचा स्टार्टर आणि ऑटो चोरीला गेला। कधी चोरीला गेलता? परवा दिवशी। काय झालं पुढं? ते काय तपास लागला? तपास लागला म्हणजे मला आमच्या बटेदाराने फोन करून सांगितलं की इथं स्टार्टर नाही, ऑटो नाही, चालू मोटर बंद करून तो नेण्यात आला। मग आमच्या गावातली बरीच तिथं पोरं होती आजूबाजूला, त्यांना ते दिसण्यात आलं की 5-6 जणांचं तिथलं सामान गेलेलं। 5-6 जणांचं चोरी झालं होतं साहित्य। बरं, काय तक्रार दाखल केली? काय तक्रार दाखल केली आम्ही काल। काय आरोपी सापडले? काय आरोपी सापडलाय, त्याला परत परंड्यात आणण्यात आले। त्यांनी दुसऱ्याची नावं सांगितली त्याच्याबरोबर असणार। किती जण आहेत चोरी करणार? त्यांनी एका आरोपीचं नाव सांगितलं। कुठलं आहे तो? रोसा या गावचा। रोस्याचा आहे, म्हणजे गुन्हा दाखल केलाय त्याच्यावर? हो। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।